आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी माझी तक्रार मागे घेतो. अक्षय काय डॅड, कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही काहीच कळत नाहीये. तुम्ही नक्की तक्रार मागे घेताय? हो, आय एम सॉरी. सॉरी सर, पण हे सगळं तुम्ही आपापसात सॉल्व्ह करायला हवं. कसं आहे ना, जेव्हा एखाद्या मोठ्या कुटुंबातून कॉल येतो तेव्हा बाहेर मीडियामध्ये खूप चर्चा होते. याच्या पुढे प्लीज काळजी घ्या. We understand. Sorry and thank you. It's all right. तू तक्रार मागे घेतलीस म्हणजे तुझा गैरसमज दूर झाला, बरोबर? नाही, गजाने सगळं खरं खरं सांगितलंच बघ तू. थँक गॉड. पण अक्षय, हाऊ आय विश आराध्याच्या मनातला गैरसमज पण असाच दूर करता आला असता आम्हाला तर किती बरं झालं असतं. आज ही वेळ आली नसती रे. मग तिचा आणि श्रेयसचा सुखाचा संसार आपल्याला पाहता आला असता. पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात ना रे. जे घडायचं असतं ते घडतंच. आम्हाला माहिती आहे आता या क्षणी आपल्या घरावर दुःखाचं सावट आहे, पण आपणच प्रयत्न करून आनंदाची हलकी फुंकर मारू शकतो. आई, अरविंद, आम्हाला असं वाटतं की आता आराध्याची सगळी कार्य उरकली की श्रावणी आणि अक्षयचं लग्न लावून देऊया. लग्न करणं माझी प्रायोरिटी नाहीये. श्रेयसला बरं वाटावं ही माझी प्रायोरिटी. माझ्या भावाला बरं वाटावं त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार. काहीही करून त्याला या अवस्थेतून मला बाहेर काढायचं. आणि हो, श्रेयस बरा झाला की मी श्रावणीशीच लग्न करणार. चल श्रावणी. श्रेयस बाळा, तुझी खरंच खूप काळजी वाटते रे मला. बाण असा वर्मी लागलाय ना, जो घाव तयार झालाय ना बाळा, तो आराध्याखेरीज कधीच भरून येणार नाही. आराध्याचे तुला भास होत आहेत,